जयश्राम. महाराष्ट्रात सर्वात घाण आणि लाजिरवाणी गोष्ट चालू आहे. मालेगावमध्ये फक्त 3.5 वर्षाच्या मुलीवरती एवढा घाण अत्याचार करण्यात आला, तरी पण तो आरोपी अजून जिवंत आहे. आणि त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी लोकांना फार रस्त्यावर उतरावं लागतंय. याच्यापेक्षा अजून घाण गोष्ट काय असेल महाराष्ट्रासाठी? तिच्या आत्मा काय म्हणत असेल की अजून पण मला न्याय भेटला नाहीये? अरे लाजा वाटायला पाहिजे लोकांना. तिला न्याय देण्यासाठी फार रस्त्यावर यावं लागतंय. किती दिवस झाले अजून पण तिला न्याय भेटला नाही. लोक रस्त्यावर उतरताय, कोर्टाचा घेराव करताय, कोर्टामध्ये फार पब्लिक घुसायला लागली आहे. असं जर चालत राहिलं तर मुली कोणाकडे न्याय मागतील? मुलींवर जर हा अत्याचार होत गेला आणि त्या आरोपीला शिक्षा भेटत नसेल तर कसं होईल पुढं? कोणती मुलगी स्वतःला सुरक्षित मानून घेईल जर एवढ्या लहान मुलीवर अत्याचार होतोय आणि तरी पण तिला न्याय भेटत नाही? त्या न्याय भेटण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागतंय. यापेक्षा लाजिरवाण्यास्पद गोष्ट कोणती असू शकते? ज्या दिवशी तो आरोपी पकडला गेला त्याच दिवशी त्याला इंटर करायला पाहिजे होता. शेजारचं राज्य घ्या, जिथं योगीजी आहेत, तिथं अशी घटना झाली असती ना, आतापर्यंत तो आरोपीचा एन्काउंटर झाला असता. गव्हर्नमेंट आणि तिथली जी कायदा व्यवस्था असते ना, ही खूप स्ट्रॉंग असायला हवी. टाइमावर लगेच निर्णय घेणारी त्या अशा आरोपीला जेवढी घाण शिक्षा देण्यात येईल ना, तेवढी घाण शिक्षा द्यायला पाहिजे, जेणेकरून पुढचा व्यक्ती असं करायचा पहिले विचार तरी करेल. खरंच लाज वाटते, लाज. एका चिमुकलीच्या आरोपीसाठी, एका चिमुकलीवर अत्याचार होऊन पण तो आरोपी अजून पण जिवंत आहे आणि त्या आरोपीला शिक्षा देण्यासाठी लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं.